जगात शांततेचा मार्ग गुरूंच्या शिकवणुकीतूनच मिळू शकतो असा विश्वास योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केला आहे। रायगडच्या पनवेल तालुक्यातील खारघर इथं अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीनं आयोजित हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम कार्यक्रमात बाबा रामदेव बोलत होते। यावेळी शीख समाजासह बंजारा, लबाना, वारकरी, सिंधी, वाल्मिकी आणि उदासीन परंपरेतील संत महंत मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी बोलताना योगगुरू रामदेव यांनी गुरु परंपरेच्या त्याग, शौर्य आणि आध्यात्मिक वारशाचं स्मरण करून देत राष्ट्र एकतेचा संदेश दिला। या कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व असून धर्म, संस्कृती आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी गुरूंनी दिलेलं बलिदान अतुलनीय असून त्यागामुळेच सनातन परंपरा आजही टिकून आहे असं बाबा रामदेव म्हणाले। रामेश्वर नाईक यांनी शीख गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाची गाथा सांगताना त्यांच्या शौर्याचा आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाचा उल्लेख केला। यावेळी भगवान संत सेवालाल महाराज यांच्या कार्याचाही गौरव त्यांनी केला। उद्यापर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात सुरक्षेच्या दृष्टीने चोख नियोजन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी देशविदेशातून लाखो भाविक उपस्थित आहेत। बुलढाणा जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित